नमस्कार मंडळी. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला काही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आशा गट प्रवर्तक यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो जाहिरात आहे. मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत आरोग्य विभाग अकोला जिल्हा परिषद यांच्या मार्फत जाहिरात असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत अशा स्वयंसेवी अंतर्गत गट प्रवर्तक या पदाची जाहिरात असणार आहेत. पदाचं नाव आहे मित्रांनो आशा गट प्रवर्तक. एकूण मंजूर पदे 2 असणार आहेत. जिल्हा स्तरावर 1 आणि महानगरपालिका स्तरावर 1 अशी 2 असणार आहेत. मोबदला म्हणजे पे स्केल असणार 8,125 रुपये प्रति महिना तुम्हाला पे स्केल असणार. त्याचबरोबर ज्यादा मोबदला राज्य शासनाचा मित्रांनो तुम्हाला 11,200 रुपये या ठिकाणी मोबदला सुद्धा असाल. यासाठी मित्रांनो तुम्हाला काही महत्वाचे व अटी व नियम आहेत. यामध्ये सदर भरती या ठिकाणी निवड कंत्राट स्वरूपात आणि मोबदला तत्वावरती या ठिकाणी तुम्हाला पदभरती असावी. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान ग्रॅज्युएशन असणं आवश्यक राहणार. वय असताना मित्रांनो 21 ते 38 वर्षामध्ये तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर संगणक ज्ञान सुद्धा लागणार आहे. पुढचा तो टायपिंग मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर अनुभव वर्ड आणि एक्सेलचे कामाचा अनुभव सुद्धा असल्यास प्राधान्य. त्याचबरोबर सदर महिला ही या ठिकाणी राखीव प्रवर्गती राहणार. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी जोडायचे आहेत. सदस्यतेत कार्यरत असलेल्या अशा सेविका जे असतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे डिटेल्स तुम्हाला भरायचे. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील अवैधाने अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दुचाकी वाहन असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर त्याचं लायसन्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार. यासाठी मी शैक्षणिक अर्जामध्ये 10वी आणि 12वीची बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट, संगणक प्रमाणपत्र, अलीकडच्या काळातील रंगीत फोटो, त्याचबरोबर जाहिरातीमध्ये जोडलेला नमुन्याचा अर्ज. महानगरपालिका गट प्रवर्तक या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःजवळ दुचाकी असलेले जे लायसन्स असते त्याचं प्रमाणपत्र आणि फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी काही अटी शर्ती सुद्धा आहेत. त्यामध्ये पूर्ण भरलेला हा फॉर्म तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे 14/11/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असणार आहे यामध्ये एकाच 5 जागेसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा. यामध्ये उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते नाव, महिला उमेदवाराचे नाव, पत्राचा कायमस्वरूपी पत्ता लिहायचा आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी नंबर, जन्मतारीख लिहायची आहे. शैक्षणिक पात्रता, MSIT, टायपिंग, कामाचा अनुभवाचे डिटेल्स तुमचं द्यायचे. त्याचबरोबर जे एज्युकेशन आहे त्याचा सिरियल नंबर, HSC काय तपशील, बोर्ड विद्यापीठ नाव, पासिंग वर्ष, प्राप्त गुण, टक्केवारी सुद्धा द्यायचे. त्याचबरोबर आपला विश्वासू सही आणि नाव टाकायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी योग्य डॉक्युमेंट जोडायचे. त्यामध्ये जन्मतारखेचा पुरावा, शासकीय दाखला, शैक्षणिक बाबत गुणपत्र प्रमाणपत्र, MSIT, टायपिंग, एक्सेल, वर्ड अनुभव, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, त्या फिटनेस सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर एक नमुना प्रश्नपत्र सुद्धा आहे. यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचं आहे, तुमचं वयवर्ष राहणार लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तुम्ही आज रोजी किती आहेत मला ते लिहायचे आहे. आता त्याची तारीख टाका नसल्यास 0 करा. त्याचबरोबर ठिकाण दिनांक टाकून सही या ठिकाणी करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.